नमस्कार, प्रमिलाज हेल्दी किचनमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. तर आज आपण पाहणार आहोत फुलकोबीपासून कोफ्ते. कोफ्ते बनवण्यासाठी आपण इथे एक कोबीचा गड्डा घेतलेला आहे. तो अर्धा गड्डा आपण कट करून घेतला आहे आणि स्वच्छ धुवून आपण इथे या पद्धतीने खिसून घेतलेला आहे. पाहू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये दिसत आहे त्याप्रमाणे आपल्याला इथे कोबी खिसून घ्यायचा आहे. आता या खिसून घेतलेल्या कोबीमधील सर्व पाणी आपल्याला पिळून काढायचे आहे. आता तुम्ही म्हणाल, हे सर्व पाणी पिळून काढलेलं यातील जीवनसत्व वाया जातील, पण तसं अजिबात होणार नाही. आपण हे पाणी कणिक भिजवताना वापरू शकतो, त्यामुळे हे पाणी अजिबात वाया जाणार नाही. या पद्धतीने सर्व कोबी आपल्याला पिळून काढायचं आहे. कोबीमधील सर्व पाणी आपण इथे काढून घेतलं आहे. आता हा कोबी एका खोलगट भांड्यामध्ये आपल्याला घ्यायचा आहे. यामध्ये आता आपण काही मसाले टाकणार आहोत. अर्धा चमचा मिरची पावडर, अर्धा चमचा धना पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, चिमूटभर ओवा घेतलाय, तो आपल्याला कुस्करून इथे टाकून घ्यायचा आहे. त्यामुळे ओव्याचा फ्लेवर आपल्या कोफ्त्यांमध्ये येतो. इथे एक मिरची आपण बारीक कट करून घेतली आहे, ती इथे आपल्याला टाकून घ्यायची आहे आणि अद्रक लसूण पेस्ट तीही इथे आपल्याला टाकून घ्यायची. थोडीशी कोथिंबीरही आपल्याला इथे टाकून घ्यायची. एक बटाटा उकडून घेतला होता, तो बारीक किसून घेतलाय, तोही इथे आपल्याला टाकून घ्यायचा आहे. 3 चमचे आपण इथे बेसन पीठ टाकून घेणार आहोत आणि टाकून घ्यायचे चवीपुरतं मीठ. आता हे सर्व चमच्याच्या सहाय्याने आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. पाहू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे. आता पुन्हा हाताने हे आपण सर्व एकत्रित करून घेणार आहोत. यात पाणी आपल्याला अजिबात टाकायचे नाहीये. हे सर्व एकजीव झालं की आपल्याला याचे कोफ्ते बनवून घ्यायचे आहेत. आपण तयार केलेल्या या पिठाचे आपल्याला असे छोटे छोटे बॉल तयार करून घ्यायचे आहेत. पाहू शकता तुम्ही या पद्धतीने. इथे सर्व बॉल तयार झालेले आहेत. आता हे आपल्याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत. त्यासाठी आपण इथे अगोदरच तेल गरम करण्यासाठी ठेवले होते. आता हे बॉल आपण अर्धे या कढईमध्ये टाकून घेतले आहेत आणि ते आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवरती फ्राय करून घ्यायचे आहेत. गॅसची फ्लेम मोठी ठेवायची नाही, नाहीतर कोफ्ते वरून तळले जातात आणि आतमध्ये कच्चे राहतात. त्यामुळे कोफ्ते आपल्याला कधीही मीडियम टू लो फ्लेमवरती तळायचे आहेत. कोफ्ते तळण्यासाठी किमान 6 ते 7 मिनिटे लागतात. हे कोफ्ते आता तळून झालेले आहेत, ते आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचे. आता राहिलेले सर्व कोफ्ते आपल्याला याच पद्धतीने तळून घ्यायचे आहेत. सर्व कोफ्ते तळून झाले आहेत. आता आपण इथे एक मिक्सर जार घेतला आहे. त्यामध्ये एक टोमॅटो कट करून टाकला आहे. सोबतच ॲड करून घ्यायचे आहे आपल्याला 10-12 लसणाच्या पाकळ्या, एक हिरवी मिरची कट करून घेतली आहे ती, 1 इंच अद्रकचा तुकडा आणि 8 ते 10 काजू. आता हे सर्व आपल्याला एकदम बारीक करून घ्यायचे, मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे. हे वाटून झालेलं आहे. आता आपण गॅसवर एक कढई ठेवून घेतली आहे. कढई चांगली गरम झाली की त्यामध्ये 5 ते 6 चमचे तेल टाकून घेतलं आहे. तेल चांगलं कडकडीत गरम झालं की यामध्ये टाकून घेणार आहोत आपण अर्धा चमचा जिरे. जिरे चांगलं तडतडलं की ॲड करून घ्यायचे 2 तेजपत्ता, 1 दालचिनीचा तुकडा, 2 विलायची, 2 लवंग आणि 4 काळी मिरी. हे सर्व आपल्याला खडे मसाले या कढईमध्ये ॲड करून घ्यायचे.
हे थोडंसं परतलं की आपल्याला बारीक चॉप करून घेतलेला कांदा या कढईमध्ये टाकून घ्यायचा आहे आणि तो सतत ढवळत आपल्याला परतून घ्यायचा आहे. कांदा 1 ते 2 मिनिट परतल्यानंतर आपल्याला इथे 1 चिमूटभर हिंग ॲड करून घ्यायचं आहे आणि पुन्हा हे 2 मिनटं परतून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे 1.5 चमचा मिरची पावडर, 1 चमचा धना पावडर, अर्धा चमचा बॅडगी मिरची पावडर आणि 1 पाव चमचा हळद. हे सर्व पुन्हा एकजीव करून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे. इथे कोफ्ते बनवण्यासाठी आपण लोखंडी कढईचा वापर केलेला आहे. लोखंडी भांड्यामध्ये जर आपण अन्न शिजवले तर त्यामधून आपल्या शरीराला लोह मिळते आणि लोह आपल्या शरीरासाठी, आपल्या आरोग्यासाठी खूपच उपयुक्त असते. इथे कांदा आणि मसाले फ्राय झालेले आहेत. आता आपण यामध्ये टाकून घेणार आहोत आपण जी टोमॅटोची प्युरी बनवली आहे त्यामध्ये लसूण, हिरवी मिरची, अद्रक आणि काजू हे टाकले होते. हे सर्व मिश्रण आपण आता या कढईमध्ये टाकून घेणार आहोत आणि हे सर्व पुन्हा एकजीव करून घेणार आहोत. सतत ढवळत आपल्याला हे 5 ते 7 मिनिटे परतून घ्यायचे. मिश्रण अर्धवट परतलं गेलं आहे. आता आपल्याला इथे रोस्ट करून घेतलेली कसुरी मेथी टाकून घ्यायची आणि टाकून घ्यायचा 1 चमचा किचन किंग मसाला. किचन किंग मसाला आणि कसुरी मेथी भाजीमध्ये टाकल्यामुळे आपल्या भाजीला एकदम हॉटेलसारखीच टेस्ट येते. आता इथे आपली ग्रेव्ही परफेक्ट अशी शिजली गेली आहे, परतली गेली आहे. आता आपल्याला इथे गरम करून घेतलेलं पाणी या ग्रेव्हीमध्ये टाकून द्यायचे. गरम पाणी टाकल्यामुळे भाजीला तर्री चांगली येते आणि भाजीची चवही बिघडत नाही. आता आपल्याला इथे खूप सारी कोथिंबीर टाकून घ्यायची आणि हे आपल्याला 3-4 मिनिटे शिजवून घ्यायचे. याला चांगली उकळी आल्यानंतर आपल्याला यामध्ये कोफ्ते टाकून घ्यायचे आहेत. शक्यतो आपल्याला जेव्हा जेवण करायचे आहे तेव्हाच कोफ्ते या ग्रेव्हीमध्ये टाकून घ्यायचे. त्यामुळे भाजी अगदी छान लागते. सर्व कोफ्ते आपण या ग्रेव्हीमध्ये टाकून घेतलेत. या पद्धतीने बनवलेले फुलकोबीचे कोफ्ते खायला खूपच छान लागतात. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. 2 मिनिटे झालेले आहेत आणि आपली भाजी तयार झाली आहे. पाहू शकता तुम्ही काय मस्त टेक्स्चर आलं इथे. आजची आपली रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.